त्यांच्याकडे बघून मुंकायला लागला. तोपर्यंत तरी भरकन बाण आले आणि त्या कुत्र्याच्या तोंडाजवळ थांबले. द्रोणाचार्यांना वाटले की त्या कुत्र्याला वेदना होत असतील, म्हणून ते त्याच्या जवळ गेले आणि ते बाण काढू लागले. तर त्या कुत्र्याला वेदना झाल्या नव्हत्या. तोपर्यंत दुसरा बाण आला आणि त्या बाणाने झाडाची फुले गोळा केली आणि तो द्रोणाचार्यांच्या मूर्तीजवळ पडला. तोपर्यंत त्यांचा पूर्व शिष्य एकलव्य समोर आला. त्याला द्रोणाचार्यांनी विचारले, हे बाण तुम्ही सोडले आहे? तर तो म्हणाला, हे बाण मीच सोडले आहे. तर द्रोणाचार्य त्यांच्या शिष्यांना म्हणाले की बघा, शिष्य असावा तर असा, नाहीतर नसावा. धन्यवाद.